विद्यार्थी मित्रांनो, पायथागोरस थेरम चॅप्टरमध्ये आत्तापर्यंत आपण पायथागोरस थेरमचं स्टेटमेंट बघितलं, पायथागोरियन ट्रिपलेट बघितल्या, 30, 60, 90 डिग्रीची प्रॉपर्टी बघितली, 45, 45, 90 डिग्री प्रॉपर्टी बघितली, त्यानंतर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल आणि थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन या गोष्टी आपण बघितल्या, त्यावरील एक्झाम्पल सॉल्व केली. आता आपण त्याचबरोबर आपण पायथागोरस थेरमचं प्रूफ बघितलं, त्याचा कॉन्व्हर्स आणि त्यावरील देखील एक्झाम्पल सॉल्व केले. आज आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हा भाग बघणार आहोत. पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन दोन प्रकारच्या ट्रँगलमध्ये आपल्याला करता येतं. एक म्हणजे ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये आणि दुसरं ऑब्ट्यूस अँगल ट्रँगलमध्ये. ह्या दोन ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरम वापरून त्याचा उपयोग आपण पुढे अपोलोनियस थेरमचा प्रूफ देण्यासाठी करणार आहोत. पहिल्यांदा आपण ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये पायथागोरस थेरमचं ॲप्लिकेशन काय आहे ते बघूया. बघा, ट्रँगल ABC ह्या ट्रँगलमध्ये अँगल C इज ॲन ॲक्यूट अँगल. वी कन्सिडर अँगल C as acute angle. Segment AD perpendicular segment BC. Then AB square, that is side opposite to angle C. AB square is equal to BC square plus AC square. Means square of opposite side of angle C is equal to sum of the squares of remaining two sides minus 2BC into DC. ज्या बाजूवरती हा परपेंडिक्युलर काढलेला आहे त्या बाजूचे जे दोन सेगमेंट तयार झाले BD अँड DC, त्यामध्ये जो ओरिजिनल साईड आहे BC म्हणजे -2BC इंटू DC, याचं प्रूफ पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तुम्ही ते पुस्तकामधून बघून घ्यायचं आहे. आपल्याला ह्या स्टेपचा वापर अपोलोनियस थेरमच्या ॲप्लिकेशनसाठी किंवा अपोलोनियस थेरम प्रूव्ह करण्यासाठी करायचा आहे. आता जर ट्रँगल ABC हा ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल असेल तर त्या बाबतीत एक स्टेटमेंट आपल्याला बघायचं आहे. हिअर इन ट्रँगल ABC, सी इन फिगर, ट्रँगल ABC इज ऑब्ट्यूस अँगल ट्रँगल in which angle C is obtuse angle. Again seg AD perpendicular to BC. Then AB square is equal to BC square plus AC square plus 2BC into DC. बघा, दोन्ही स्टेटमेंटमध्ये आपल्याला साम्य दिसेल का AB स्क्वेअर म्हणजे साईड अपोजिट टू, हिअर साईड अपोजिट टू ॲक्यूट अँगल and here side opposite to obtuse angle. AB is side opposite to acute angle in first figure and side opposite to obtuse angle in second figure is equal to same side BC square plus AC square. Here also BC square plus AC square, but in acute angle triangle minus 2BC into DC, here sign is minus, and in obtuse angle triangle it is plus 2BC into DC. Same statements, only वन साईड इज चेंज. ह्या दोन गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहे दोन्ही फिगरमध्ये. आता या दोन्ही फिगरचं कॉम्बिनेशन आपल्याला अपोलोनियस थेरममध्ये करायचं आहे आणि त्या आधारे आपल्याला अपोलोनियस थेरम प्रूव्ह करायचं आहे. दोन्हींचे प्रूफ पुस्तकामध्ये आहे, इथं डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करणं शक्य नाही, म्हणून आपण डायरेक्टली यांचं ॲप्लिकेशन अपोलोनियस थेरमच्या प्रूफ देण्यासाठी करणार आहोत. बघा, थेरम असा आहे, इन ट्रँगल ABC अँगल M इज द मिड पॉईंट ऑफ साईड BC. हिअर इफ साईड BC इज साईड अपोजिट टू अँगल A, अँगल M इज मिड पॉईंट ऑफ साईड BC. देन AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मीन्स रिमेनिंग टू साइड्स अदर दॅन BC, दॅट इज AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर. हिअर if M is the midpoint, then seg AC is called as median of the triangle. Means 2 into median square plus 2BM square. Here
BM is half of the BC because M is the midpoint, plus 2BM square. 2BM square, BM is half of the BC, means half of the side BC and its square, twice into BM square. It is the statement of Apollonius theorem. In examples also, we have to use AB square plus AC square is equal to 2AM square, means 2 into median square, plus 2 into half of the BC, that is BM or MC square. We will see the proof of this statement here in figure given. What is given here? In triangle ABC, M is the midpoint of side BC. M is the midpoint of side BC. Then to prove, here we have to prove that AB square plus AC square is equal to 2AM square plus 2BM square. Then we have to construct here perpendicular segment AD construction. Draw AD perpendicular BC. Then we will see proof. Here triangle AMB is acute angle and AD perpendicular to BM. Triangle AMB is obtuse angle and AD perpendicular BM. Triangle AMC is acute angle and here also AD perpendicular to MC. In these two triangles, we have to use the steps we see before, that is two conditions: obtuse angle triangle and acute angle triangle. In figure, angle AMB is obtuse angle and angle AMC is acute angle. Therefore, we have seen already the two examples. Therefore, from earlier two examples are in obtuse angle triangle AMB, AB square is equal to side opposite to obtuse angle is equal to AM square plus BM square minus 2BD into BM plus 2BM into MD. Here, if triangle AMB is obtuse angle triangle, then AB square is equal to AM square plus BM square plus 2BM into MD. 2 into multiplication of these two segments, that is BM into MD, give it 2 number. And second, in triangle AMC, here angle AM is acute angle, therefore AC square, that is side opposite to acute angle, is equal to
AC square is equal to, remaining two sides are in triangle AMC, AM square plus MC square minus here 2MC into DC, 2MC into MD. But we know that M is midpoint of BC, therefore BM is equal to MC. We can put the value of MC as BM here and here also. Therefore AC square is equal to AM square plus BM square minus 2BM into MD, second number. Here if we add these two equations, adding equation 1 and 2, we will get AB square plus AC square, here AM square plus AM square, 2AM square plus BM square plus BM square, 2BM square, and here minus 2BM into MD and plus 2BM into MD will get cancelled. Therefore this is the statement of Apollonius theorem. What is the statement? Sum of two sides AB square, see in figure, AB square plus AC square is equal to 2AM square, that is 2 into median square, plus 2BM square. Here see BM and MC are congruent, therefore you can use BM or BC, 2BM square or 2BC square, or also 1/2 2BM square or 2MC square or 1/2 BC square. It is the statement for Apollonius theorem. जर आपल्याला परीक्षेला कोणत्याही ट्रायंगलमध्ये मीडियन दिलेले असेल, इतर दोन बाजू दिलेल्या असतील, आणि म्हणजे तीन गोष्टी बघा, दोन बाजू, मीडियन आणि उरलेल्या बाजूची हाफ, यापैकी कोणत्या तीन गोष्टी दिल्या तर चौथी गोष्ट आपल्याला काढता आली पाहिजे. अशा प्रकारे अपोलोनियस थेरम आहे. नाउ वी विल सी द एक्झाम्पल्स ऑन अपोलोनियस थेरम. See example, in triangle PQR, point S is the midpoint of side QR. Triangle PQR, S is the midpoint of side QR. If PQ is equal to 11, value of segment PQ 11 and value of side PR is 17, and PS is equal to 13. PS is the length of median, it is given as 13, and find QR. We have to find the value of side QR. Here as PS is median on side QR, we will use Apollonius theorem. Apollonius theorem, PQ square plus PR square is equal to 2PS square, that is 2 into median square, plus 2QS square. Here you can say QS or SR. Here value of PQ 11 square plus value of PR 17 square is equal to 2 into 13 square plus 2QS square. 11 square 121, 17 square 289 is equal to 2 into 169 plus 2QS square. Therefore here sum of 121 plus 289 is 410 is equal to 2 into 169, that is 338
plus 2qs square. Here multiply by 2, 2 9s are 18 and 16 into 2 32 plus 1 33. Therefore 2qs square is equal to 410 minus 338. Therefore 2qs square is equal to, here subtraction is 410 minus 338 will be 72. Therefore qs square is equal to 72 upon 2. Therefore qs square is equal to 36. Therefore qs is equal to 6. By taking square root, you will get the value of qs as 6. See in figure, qs is equal to 6. Therefore qr is double of qs. Therefore qr is equal to 2 into 6, that is 12. Therefore qr is equal to 2 into qs. Therefore qr is equal to 2 into 6 is equal to 12. In this way you can apply Apollonius theorem to solve examples. Another some examples are also given in practice set 2.2. Solve all examples from practice set 2.2. That is homework for you. If you have any doubt in that examples, you can ask it on WhatsApp. Thank you.